जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 28 मेचं प्रवचन. प्रपंच देवाचा मानून करावा. अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे ह्याचे नाव वैराग्य. संकटकाळी हे संकट नसावे असे न वाटता परमेश्वराचे स्मरण असावे आणि त्याच्याजवळ हे मागावे की देवा, मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा होऊ देऊ नको. देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत, पण जर आपोआप कष्ट आले तर ते मात्र आनंदाने सोसावेत. पुरुरव्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले, तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य? तरीही वैराग्य प्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हे खरे. आपण शास्त्राविरुद्ध कर्म करू नये आणि दुसऱ्यांनी तर ते जर केले तर त्याला नावे ठेवू नये. न जाणो परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच काही चांगलं होण्याचा संभव आहे. प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ आहे? तो असा असेल तसा असू द्यावा. नाटकात नट कसे काम करतो त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करावे. तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही, सद्गुरूच तो तुमच्याकरता करीत असतात, तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये. जे होईल त्यात आनंद मानित राहावे. सद्गुरू दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात, तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात असावे. प्रपंच देवाचा मानून अभिमान रहितपणे तो करणे हा परमार्थ. परमेश्वराचे स्मरण ठेवून तोच करता आहे असे मानणे आणि सर्व काही त्याच्याकरता करणे म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखेच आहे. फक्त कर्माच्या शेवटी कृष्णार्पण म्हणणे म्हणजे इतर वेळी त्याला विसरले असे नाही का होणार? देवापाशी मला तू आपला म्हण, हे मन तुझ्या चरणी अर्पण केले, मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न हो असे मागावे. नाहीतर तो राज्य द्यायला समर्थ आहे आणि त्याच्याजवळ केरसुणी मागितल्यासारखं होईल. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे जर स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे. यापेक्षा भगवंताच्या जवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार? ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमार्थ होतो आणि ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा. कुछ भी इच्छा, मतलब ये चाहिए वो चाहिए, ये मिला तो अच्छा है, ये मिला तो नहीं अच्छा है, ये इच्छा ही मर जाना, इसे वैराग्य कहते हैं, इसे संन्यास कहते हैं. हमें सन्यासी बनने के लिए नहीं कहा है महाराज ने. हमें ये कहा है कि कुछ भी मांगने की इच्छा ही नहीं होनी चाहिए, ऐसा हमारा स्वभाव होना चाहिए और ये सिर्फ और सिर्फ नामस्मरण से ही हो सकता है. जैसे कोई नाटक चल रहा है इस तरह हमारा प्रपंच में बर्ताव होना चाहिए. हम हमारा किरदार निभा रहे हैं, इस तरह हमारा व्यवहार होना चाहिए. ये सारा खेल परमेश्वर का खेला हुआ है और हम उस खेल में एक खिलाड़ी है. परमेश्वर ने ये रचा है तो वही देखेगा क्या करना है. तो बेसिकली हमें किसी भी बात की चिंता करने की ज़रूरत नहीं है. हम अगर नामस्मरण कर रहे हैं तो हमारा परमार्थ भी भगवान ही देखेगा, हमारे सद्गुरु देखेंगे, वो देखेंगे और वो हमें सही मार्ग पर लेकर जाएंगे. तो उसकी चिंता करने की भी हमें ज़रूरत नहीं है. तो इतनी चिंता मुक्ति हमें अगर एक नामस्मरण से मिल रही है तो क्यों ना नामस्मरण करें. जय श्री राम. श्री राम जय जय राम.
श्री राम जय जय राम। 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 जय श्री राम।